अरे तुझ्या होम लोनचा हप्ता वाढलाय का? अरे नाही रे, पण माझ्या गाडीच्या लोनचा हप्ता अचानक 1000 वाढलाय. अरे माझ्या लोनचा कालावधी 5 वर्षावरून थेट 6.5 वर्षांचा झालाय. कसं काय कळतच नाहीये. अशी अनेक वाक्य तुम्ही आजूबाजूला ऐकली असतील, बरोबर ना? परंतु तुमचे होम लोन, कार लोन, बिझनेस लोन किंवा EMI चे इंटरेस्ट रेट कमी जास्त का होतात? नक्की प्रोसेस काय असते हे आपल्यापैकी अनेकांना माहीतच नसतं. रेपो रेट हा तुमच्या या गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतो. आपले EMI कमी जास्त होण्यात रेपो रेटची भूमिका तुम्ही विचार केली नसेल त्याही पेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही जर होम लोन, कार लोन किंवा कोणत्याही प्रकारचं लोन घेतलं असेल किंवा घेणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तसेच लोन घेतलेल्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट देशातील महागाई नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात. देशाच्या इकॉनॉमीमध्ये किती पैसा घ्यायला पाहिजे हेच रेपो रेटच्या मदतीने नियंत्रणात ठेवलं जातं. रेपो रेट हे वर्षातून अनेक वेळा बदलले जातात. सध्या रेपो रेट 6.50% तर रिव्हर्स रेपो रेट 3.35% एवढा आहे. हे रेट किती वेळा बदलायचे ते देशातील आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असतं. रेपो रेट हे नक्की कशा प्रकारे महागाईवर नियंत्रण ठेवतात, मार्केटवर त्याचा कसा परिणाम होतो आणि तुमच्या EMI शी त्याचा संबंध काय हे आता एक एक करून समजून घेऊयात. प्रत्येक देशाची एक सेंट्रल बँक असते जी त्या देशातील संपूर्ण बँकिंग सिस्टीमला रेग्युलेट करते. भारताची सेंट्रल बँक आहे RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. नुकतंच RBI ने आपल्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये रेपो रेट जैसे थे ठेवण्याची घोषणा केली आहे. त्याचा मार्केटवर चांगला परिणामही बघायला मिळालाय. RBIच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचा दर 2 महिन्याला मीटिंग होत असते. या मीटिंग मध्ये रेपो रेट देखील डिक्लेअर केले जातात. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट समजून घेण्याआधी आपल्याला बँकांचा बिझनेस कसा चालतो हा समजून घ्यावा लागेल. बँका पैसे कसे कमवतात? बँका लोकांकडून किंवा संस्थांकडून डिपॉझिट जमा करतात. हे डिपॉझिट्स 2 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागले जातात. त्या 2 कॅटेगरी म्हणजे नेट डिमांड आणि टाइम लायबिलिटीज. एकत्रितपणे त्यांना NDTL असं म्हणतात. डिमांड लायबिलिटीज मधून तुम्ही पाहिजे तेव्हा तुमचे पैसे विथड्रॉ करू शकता. याचं उदाहरण म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट. टाइम लायबिलिटीज मधून तुम्ही फिक्स पिरियड नंतरच पैसे विथड्रॉ करू शकता. उदाहरणार्थ फिक्स डिपॉझिट्स. आपला बिझनेस चालवण्यासाठी बँक NDTL मधून मिळालेले डिपॉझिट्स लोकांना किंवा संस्थांना लोन म्हणून देते. पण बँक सर्वच्या सर्व डिपॉझिट्स लोन म्हणून देते का? तर अजिबात नाही. CRR आणि SLR मुळे बँक संपूर्ण पैसे लोनच्या स्वरूपात देऊ शकत नाही. आता हे CRR आणि SLR म्हणजे नक्की काय? समजा बँकेला NDTL मधून 100 कोटी रुपये मिळाले. त्यातील 4.5 कोटी रुपये बँक RBI कडे कॅश रिझर्व्ह रेशो अर्थात CRR म्हणून देईल. तर 18 कोटी रुपये बँकेला स्वतःकडे SLR च्या स्वरूपात ठेवावे लागतील. SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. लिक्विडिटीसाठी बँकेला आपल्याकडे SLR फंड ठेवावा लागतो. CRR आणि SLR बँक अंदाजे ठरवत नाही, तर त्याचे रेट देखील RBIच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये ठरवले जातात. सध्या CRR 4.5% तर SLR 18% आहे. या रिक्वायरमेंट्स नंतर बँकेकडे 100 कोटी रुपयांमधले 77 कोटी 50 लाख रुपये लोन देण्यासाठी उरतात. हे तर झालं CRR आणि SLR बद्दल. या रेटच्या माध्यमातून RBI मार्केटमधील पैशांची लिक्विडिटी मेंटेन करत असते. याचीच नेक्स्ट स्टेप आहे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटीच्याच अंतर्गत येतात. बँकांना कधी कधी इमर्जन्सी कंडिशन्समध्ये पैशांची गरज पडते. तसेच CRR आणि SLR ची रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी देखील पैशांची गरज पडते. अशा वेळी बँका RBI कडून पैसे उधार घेतात. त्यावर बँका RBI ला इंटरेस्ट रेट देतात. त्यालाच रेपो रेट असं म्हणतात. या उलट बँका देखील कधी कधी RBI ला कर्ज देतात. या कर्जावर RBI बँकेला व्याज देते. याला रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. बँक आणि RBI एकमेकांना जे लोन देतात ते नॉर्मल लोन सारखं अजिबात नसतं. हे लोन कसं काम करतात ते आता समजून घेऊयात. रेपो रेटचा अर्थ काय? RBI केवळ व्याज घेऊन बँकांना लोन नाही देत, तर त्यासाठी बँकेला RBI कडे कोलॅटरल ठेवावे लागते. हे कोलॅटरल गव्हर्नमेंट बॉन्ड किंवा ट्रेझरी बिल्सच्या स्वरूपात असतात. या कोलॅटरलची एक फिक्स प्राइस ठरवलेली असते आणि याच प्राइसला बँक पुन्हा RBI कडून सिक्युरिटीज खरेदी करते. तसं वचनच या बँका RBI ला देतात. त्याला रिपर्चेस ऑप्शन असंही म्हणतात. रिपर्चेस ऑप्शनचा शॉर्ट फॉर्म म्हणजे रेपो. जेवढ्या वेळात बँक आपले कोलॅटरल RBI कडून पुन्हा विकत घेते त्याला रेपो पिरियड असं म्हणतात. रेपो पिरियड ओव्हरनाईट म्हणजेच केवळ एका दिवसापुरता देखील असू शकतो, पण सरासरी तो 7 दिवसांचा असतो. त्याला टर्म रेपो असं म्हणतात. समजा आज बँकेला 10 कोटी रुपये उधार पाहिजेत, तर बँक आपल्याकडील 10 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज RBI ला देईल आणि RBI कडून 10 कोटी रुपये कॅश घेईल. दुसऱ्या दिवशी आपल्या सिक्युरिटीज पुन्हा विकत घेण्यासाठी बँक RBI ला 10 कोटी रुपये प्लस
1 दिवसाचा रेपो इंटरेस्ट रेट देईल. सध्या आरबीआयचा रेपो रेट 6.5% आहे. त्यानुसार बँक आरबीआयला एका दिवसासाठी 17,808 रुपये इतकं व्याज देईल. पण एखादी बँक डिफॉल्टर निघाली तर आरबीआय काय करते? अशा केसमध्ये आरबीआय त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ओपन मार्केटमध्ये विकूही शकते. म्हणजेच एक प्रकारचं सिक्युअर लोन असतं. हे तर झालं रेपो रेट बद्दल. मग रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? रिव्हर्स रेपो रेटच्या केसमध्ये बँक आपल्याकडील सरप्लस कॅश आरबीआय कडे डिपॉझिट म्हणून ठेवते. या डिपॉझिटवरती आरबीआय बँकेला व्याज देते. बँक जसं कर्ज घेताना आरबीआय कडे कोलॅटरल ठेवते, तसंच इथे आरबीआयला बँकेकडे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचे कोलॅटरल ठेवावे लागते. या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज परत आरबीआयला विकण्याचं बँक वचन देते. यामुळे त्याला रिव्हर्स रिपर्चेस ॲग्रीमेंट म्हणजेच रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. इथे देखील 1 दिवसाचा रेपो पिरियड तर 7 दिवसांचा टर्म रेपो असतो. रेपो रेटमध्ये आपण जसं ट्रान्झॅक्शन पाहिलं त्या उलट ट्रान्झॅक्शन इथं होतं. रिव्हर्स रेपो रेट नुसार जितकं व्याज होईल ते व्याज आरबीआय बँकेला देते. 10 कोटी रुपयांवर आरबीआय एका दिवसाचे बँकेला किती व्याज देईल? आता याचं उत्तर तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. सध्याचा रिव्हर्स रेपो रेट 3.35% एवढा आहे. रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या दोन्ही टर्म्स आता तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आता या दोन रेटवरून आरबीआय महागाईवर कसं नियंत्रण ठेवतं ते बघूयात. आरबीआय महागाईवर नियंत्रण कसं ठेवतं? 8 डिसेंबर नुसार आरबीआयचे रेपो रेट 6.5% तर रिव्हर्स रेपो रेट हेच 3.35% आहेत. जेव्हा देशात महागाई वाढू लागते तेव्हा आरबीआय रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट वाढवते. समजा आरबीआयचा आत्ताचा रेपो रेट 6.5% आहे. महागाई वाढू लागली तर आरबीआय तो वाढवून 7% सुद्धा करू शकतो. म्हणजे बँका आरबीआयला जास्त व्याज देतील. आता बँक स्वतः जास्त इंटरेस्टवर लोन घेतात, त्यामुळे त्या कस्टमर कडून देखील जास्त व्याज आकारतील. व्याजदर वाढल्यामुळे लोक बँकेकडून कर्ज कमी घेतील. त्यामुळे मार्केटमधील पैशाचा जो सप्लाय आहे तो देखील कमी होईल. लोक जास्त व्याजदरावर कर्ज घेण्याऐवजी आपल्या सेव्हिंग्ज वापरतील आणि परिणामी खर्च कमी करतील. लोकांनी खर्च कमी केला तर मार्केटमधील डिमांड देखील कमी होतील. आता डिमांड आणि सप्लायचा खेळ तर तुम्हाला माहितीच आहे. डिमांड कमी झाली की आपोआप वस्तूंच्या किमती कमी होतात आणि परिणामी महागाई दर कमी होतो. आता रेपो रेट वाढल्यावर होम लोन, कार लोन आणि ईएमआयचे व्याजदर का वाढतात हे तुम्हाला समजलं असेल. आता याच्या उलट परिस्थिती पाहूया. समजा मार्केटमध्ये इन्फ्लेशन कमी आहे, त्यामुळे इकॉनॉमीच्या ग्रोथसाठी आरबीआय रेपो रेट कमी करते. उदाहरणार्थ 6.5% वरून आरबीआय तो 6% करेल. त्यामुळे बँकांना कमी इंटरेस्टवर आरबीआय कडून पैसे मिळतील. हाच फायदा बँक व्याजदर कमी करून आपल्या कस्टमरला देखील देईल. व्याजदर कमी असल्यामुळे लोक कर्ज जास्त घेतील, त्यामुळे लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढते. मार्केटमध्ये पैशांचा सप्लाय वाढल्यावर वस्तूंच्या किमती देखील वाढतातच. याचाच परिणाम म्हणजे इकॉनॉमीमध्ये ग्रोथ रेट वाढेल. पण वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे महागाई देखील पुन्हा वाढणार. इकॉनॉमी मधील ग्रोथ आणि इन्फ्लेशनचा बॅलन्स ठेवणं हेच आरबीआयचं उद्दिष्ट असतं. त्यामुळेच आरबीआय कधी कधी रेपो रेट वाढवते तर कधी कधी कमी करते. अशा प्रकारे आरबीआय महागाईवर नियंत्रण ठेवत असते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशा फायनान्शियल कन्सेप्ट तुम्हाला मराठीमध्ये समजून घ्यायला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पैसा पाणीवर सातत्याने येत असतात. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडतील ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.